नमस्कार. माणसं वय वाढेल तशी शहाणी होत जातात आणि स्वतःविषयीच परखड मत व्यक्त करत जातात. अगदी परखड. आपल्या सगळ्या गोष्टीची कबुली देत जातात. वय वाढेल तसं शहाणपण सुद्धा वाढू लागतं आणि ओझरतेपणात का होईना माणूस स्वतःविषयी खूप छान बोलू लागतो. आपण कुठे चुकलो, आपलं काय गडबड झाली आहे हे सुद्धा सांगू लागतो. आजकाल उद्धव ठाकरेंची भाषणं तुम्ही ऐकलीत का? म्हणजे मध्ये एक मोठा शिवसेनेचा कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमात ते म्हणाले होते की तुम्ही शिवसैनिक माझ्यावर प्रेम करता कारण मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे म्हणून. तुम्ही आदित्यवर प्रेम करता कारण आदित्य शिवसेना प्रमुखांचा नातू आहे म्हणून. नाहीतर आमचं काय कर्तृत्व आहे असं ते म्हणून गेले होते. आठवत असेल तुम्हाला, नसेल तर ऐका. शिवसेना प्रमुखांपेक्षाही ताकदभर जास्त प्रेम तुम्ही माझ्यावरती करता, आदित्यवर करता का? कारण मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, याला जपला पाहिजे. हा शिवसेना प्रमुखांचा नातू आहे, याला जपला पाहिजे, म्हणून तुम्ही अधिक आमची काळजी घेता. नाही तर आमचं कर्तृत्व काय? ऐकलं? तर या सगळ्या बाबी तुम्ही म्हणाल काय हे जुनं पुन्हा कॅसेट तीच लावली आहे. नाही हो, मला ती कॅसेट लावायची नाही आहे. उद्धव ठाकरे स्वतःविषयी किती परखड असू शकतात हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. प्रसंग होता विधान परिषदेतला अजित पवारांना श्रद्धांजलीचा. उद्धव ठाकरे भाषण करत होते आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणात काही महत्त्वाचे मुद्दे आले होते. उद्धव ठाकरेंनी अजित पवारांचं कौतुक करताना सांगितलं की अजित पवारांनी मोठ्या झाडाच्या सावलीत स्वतःचा उत्कर्ष घडवून आणला. ते बाजूला झाले, त्यांनी स्वतःला मोठं केलं, डेव्हलप केलं. पण काही माणसं अशी असतात जी त्या झाडाची सावलीच सोडत नाहीत. म्हणून तुम्हाला पहिला रेफरन्स मी ऐकवला. आपली क्षमता नसतानाही मोठ्या झाडाच्या सावलीत वावरणारी माणसं स्वतःविषयी इतकं परखड बोलू शकतात. जरा ऐका. विशेष म्हणजे एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणं हे फार अवघड असतं. काही जणांना आयुष्यभर वृक्षाच्या सावलीत राहावं लागतं, वृक्षाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो. पण काही जण असे असतात की त्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची एक ओळख निर्माण करतात. त्यातले एक अजितदादा होते. पटलं ना? स्वतःविषयी इतकं परखड मत उद्धव ठाकरेंच्या सारखा माणूस व्यक्त करतो. म्हणून कधी कधी ना उद्धव ठाकरे मला प्रामाणिकपणे कबूल करणारी माणूस वाटतात. ते फार छान आहे. म्हणजे मी कोण आहे, माझं काय आहे हे असं सांगणं म्हणजे स्वतःचीच परीक्षा करून स्वतःच्याच अस्तित्वाची व्यवस्थित कल्पना देणं आहे. उद्धव ठाकरे स्वतःविषयी कसं बोलतात बघा. म्हणजे टीका कशी होती आहे. हयात असताना माणसं अधिकच बदनाम करतात, जीव नकोसा करून टाकतात, अशा स्वरूपाचं स्वतः उद्धव ठाकरे बोललेले आहेत. जरा ऐका. अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत. हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्याजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे. ऐकलं? आता हे भाषण ऐकल्यानंतर मला काही उद्धव ठाकरेंचीच जुनी वाक्य आठवायला लागली. मी स्वतःविषयी का असं म्हणतोय मी. माणसं जीव नकोसा करून टाकावे इतकं बदनाम करतात. देवेंद्र फडणवीसांच्या विषयी तर काय काय बोलले सगळ्या जगाला ठाऊक आहे. फडतूस, कलंक वगैरे वगैरे सगळं झालंय. मला त्याच्याविषयी, फडणवीसांच्या विषयी फार बोलायचं नाही. एकनाथ शिंदेच्या विषयी काय बोलले? 50 खोके, गद्दार, मिंधे, दाढीवाला. अहो एवढं काय? एकनाथ शिंदेच्या त्यावेळेस 2-2.5 वर्षाचा वय असलेल्या, म्हणजे एकनाथ शिंदेंनी बंड करून स्वतःची सत्ता स्थापन केली तेव्हा त्यांचा नातू 2.5 वर्षाचा असेल. त्या नातवाविषयी सुद्धा उद्धव ठाकरे कसं बोलले होते? उद्या हे आपल्या नातवाला सुद्धा नगरसेवक करा म्हणतील, पोराला खासदार करायचं आहे, नातवाला नगरसेवक करा म्हणतील. हे असं बोलणं उद्धव ठाकरेंचं होतं. हयात असताना माणसं फार घाण बोलतात. अहो इतकंच काय, उद्धटासारखं तेच संस्कार आपल्या पोराला पण देतात. जे पोरग राज्याचा उपमुख्यमंत्री समोरून जातोय, सगळे उठलेत, पोरग उठायला तयार नाही.
व्हिडिओ दाखवू, बघा. पाहिलं ना, म्हणजे एकूण एक माणसं उठतायत. अहो, सुप्रिया सुळे उठतायत, अंबानी उठतायत, प्रफुल्ल पटेल उठतायत आणि 1.5 दिवसात कोलं उसात असलेलं हे पोरगं उठायला तयार नाही. अशी एक जहरीली नजर टाकत बघतोय. ती नजरही अशी आहे की वाटतं खाऊ का गिळू. किती एखाद्याविषयी आपण आकष ठेवायचा आणि बोलत राहायचं, म्हणजे बोलायचं बस. पण हे सगळं संस्काराने ज्या पोराकडे दिलंय त्याला हे शिकवणं आवश्यक होतं. म्हणून उद्धव ठाकरेंचं विधान परिषदेतलं हे भाषण मला महत्त्वाचं वाटतं. अहो, अजित पवारांच्या वरती श्रद्धांजली अर्पण करताना अजित पवारांच्या वरती झालेल्या आरोपाविषयी सुद्धा उद्धव ठाकरे बोलले. 70,000 कोटीचा उल्लेख केला, तेही ऐका. अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत. पाहिलं, आपण मेल्यानंतर त्याच्या वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टीवर बोलणार आहोत की काय? अहो, अजित पवारांचा मृत्यू असा एकदम अचानक झालाय ना की मला वाटतं हे पवार परिवारातले पहिले आणि शेवटचे पवार असतील ज्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे लोकांनी बाकीचे अपराध आरोप सामान्य माणसांनी माफ करून टाकलेत. अजिबात एकानेही वाईट प्रतिक्रिया दिलेली नाहीये. काही विकृत असतील वाईट प्रतिक्रिया देणारे, काहीही वाईट प्रतिक्रिया दिलेली नाहीये. म्हणूनच अजित पवारांच्या मृत्यूनंतर सगळ्या गोष्टी लोकांनी माफ करून टाकल्या. त्यांच्याविषयी सहवेदना व्यक्त केली, परिवाराच्या विषयीच्या वेदना व्यक्त केल्या. पण हे मात्र नाही सोडलं यांनी, इथेही बोलून घेतलं. म्हणजे स्वतःविषयी किती माणसांनी कणखर असावं. आपण झाडाची सावली सोडू शकलो नाहीत, आपण हयात असताना लोकांना बदनाम करत होतो आणि आपण हयात नसतानाही लोकांना बदनाम करतोय, हे उद्धव ठाकरेंनी स्वतःच सगळं सांगितलेलं आहे. पटतंय ना तुम्हाला? लाईक करा म्हणणार नाही, पण पटत असेल तर शेअर करून इतरांना नक्की सांगा. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक